नमस्कार सर्वांना. आज आम्ही गेलो, पण आमचा इतका मोठा निराशा झाली की आम्ही सांगू शकत नाही. जाताना इतके आनंदी होतो ना, आम्ही खूप 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 आनंदी होतो की आम्हाला जायचं होतं एका ठिकाणी, जे खूप दिवसांपासून चाललं होतं की आम्ही वेदाला घेऊन तिथं आम्हाला जायचंच आहे म्हणून. मग आम्ही चाललो मस्तपैकी. सकाळी उठून मी सगळं भरभर घरातलं कामं आवरली, वेदाचा खाऊ बनवला आणि आम्ही सगळेजण गेलो. म्हटलं चला आता त्या भागाला जाणार आहे तर मस्तपैकी मोरया मिसळ खाऊया, खूप दिवस झालं खाल्ली नाही. मोरया मिसळ खायला आम्ही बसलो, मोरया मिसळ खाल्ली आणि परत आमचा प्रवास चालू झाला. पण आमच्या वेदाला सीटवरच बसायचं होतं रिक्षाच्या, म्हणून तिला बसवलं आणि आम्ही गेलो होतो महागणपती रांजणगावला. तर तिथे गेलो, पण तिथे गेल्यानंतर कळलं की गणपतीचं दर्शनच बंद आहे. हा सगळा सुनसान रस्ता बघून थोडंसं मनात पाल चुकचुकत होतीच, पण तिथे गेल्यानंतर स्पष्टपणे आम्हाला बोर्ड दिसलेला आहे की बंद आहे दर्शन. मग काय, मूड तर ऑफ झालेला होता, पण करायचं काय? हा बघा, हा ती सूचना फलक होता. श्री महागणपती मंदिरातील गर्भगृहाचे काम करण्यासाठी श्री महागणपती मंदिर बंद आहे. इतकी शांतता होती ना, आतमध्ये काम चालू होतं त्यामुळे कोणालाच एंट्री नव्हती. पण तिथं बाहेर एक बोर्ड होता की तुम्हाला लाईव्ह दर्शनसुद्धा भेटेल गणपतीचं. मग चला म्हटलं, निदान इतक्या लांब आलो तर लाईव्ह दर्शन तर होऊ दे. मस्तपैकी वेदाला गणपतीच्या चरणाशी घातलं. त्यांनी परत जे काय काम करणार आहे त्याचा आराखडा त्यांनी दिलेला होता. त्यासोबत हे बघा, दुर्वा आमच्या वेदाच्या हातात, त्यांनी तिथून गणपतीच्या तिथून दिला होता. गणपतीचा आशीर्वाद म्हणून आम्ही छान छान फोटो काढले आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. जाताना आनंद होता, पण कुठेतरी येतानाही खूप आनंद होता की दर्शन तरी झालं.